नमस्कार. आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. राज्यामध्ये सध्या राजकारणातले वेगवेगळे विषय जे गाजत आहेत, मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, काही वेळापूर्वीच भाजपच्या काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका ओबीसी आरक्षणाच्या रद्द झालेल्या मुद्द्यांभोवती मांडली आणि त्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपची नेमकी भूमिका कशी असेल, यावर भाजप न्यायालयात जाणार का? आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमध्ये ज्या प्रकारची हमरीतुमरी झाली, या सगळ्याविषयी आपल्याला आज प्रवीण दरेकरांशी बोलायचं आहे. प्रवीण दरेकर, स्वागत साम टीव्हीमध्ये. नमस्कार. आणि पहिलाच मुद्दा, जसं मी शेवटचा हात लावला त्यानुसार, की शिवसेना आणि भाजप ही एकेकाळी राम मंदिराच्या मुद्द्यावरून एकत्र होती, हिंदुत्व तिथून सगळं एकत्र आलं आणि आज असं नेमकं काय घडलं की दोघांनाही राम म्हणायची वेळेत रामायण करायला लागलं? नाही, प्रश्न या ठिकाणी राम मंदिराच्या बाबतीत आणि हिंदुत्वाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची काल भूमिका होती, आज तीच आहे, उद्या तशीच आहे. काही अंशी निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका पातळ झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या बाबतीतचा विषय असेल, त्या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल आणि ओव्हरऑल, आणि त्याच्यामुळे आमचा राम मंदिर किंवा हिंदुत्व म्हणून राडा झाला नाही. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी या विषयाचं सामनाच्या माध्यमातून प्रदर्शन करत जे काही गोष्टी होतात त्या विरोधात त्या ठिकाणी असंतोष व्यक्त केला गेला. त्याच्यामुळे राडा करण्यासाठी चाल करून सामन्यावर गेलं होतं, भांडण करायचं होतं असं काही नव्हतं. जे सामनामध्ये जे येत होतं त्याच्या संदर्भात तो एक आक्रोश प्रतिक्रिया युवा मोर्चा आणि महिलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दिली होती. पण त्यावर संजय राऊत असं म्हणाले की लिहिता वाचता येत आला तर हे घडलंही नसतं. आता संजय राऊत साहेब यांनाच लिहिताना वाचता येतं आहे असं समजायचं. आता भारतीय जनता पार्टीमध्ये लिहिणारे वाचणारे किती लोक आहेत याची संख्याही संजय राऊत साहेबांना मोजता येणार नाही. परंतु त्या ठिकाणी राऊत साहेबांनी हल्ली एक आपली स्टाईल डेव्हलप केले, काही बोला, कसंही बोला, ठोकून बोला, तिरस्काराचं बोला. त्याच्यामुळे त्यांच्या त्या बोलण्यावर काही उत्तर द्यायचं माझ्याला पण कळत नाही. दुसरा मुद्दा की मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी कोल्हापुरात आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांशी काल ते भेटले, मराठा आरक्षणाची जी काही उपसमिती राज्याच्या मंत्रिमंडळाची आहे त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजप काय भूमिकेमध्ये आत्ता पुढे जाणार आहे आणि हे जर अपयश असेल मराठा आरक्षण रद्द होण्याचं, हे नेमकं कोणाचं आहे असं म्हणायचं? नाही, याच्यामध्ये अगदी स्पष्ट आहे. आमचं अपयश असायचं काहीच कारण नाही. याचं कारण मराठा आरक्षण जे दिलं ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. दिल्यानंतर ते आरक्षण कोर्टातही टिकवण्याची जबाबदारी देवेंद्रजींनी पार पाडली, ते कोर्टात टिकलं. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुद्धा रद्द करण्याची जी याचिका होती ती फेटाळून लावली, आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकलं. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं. त्याच्यामुळे आमच्या आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका जी होती, जी आम्ही बजावली होती. परंतु नंतर ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी जी महाविकास आघाडी सरकारची होती, ती ज्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी झाल्यात, मग कुठे वकील वेळेत नाही, कुठे दस्तऐवज वेळेत नाही, कुठे ट्रान्सलेशन नाही, रद्द करण्याची मागणी डायरेक्ट करण्यापेक्षा खंडपीठाकडे पाठवायला पाहिजे होतं, अशा अनेक गोष्टी आहेत की जो निष्काळजीपणा झाला त्यातनं या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय दुर्दैवी झाला. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने दिलेलं आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही, हे अत्यंत स्वयंस्पष्ट आहे. पण याच्यावरती आता सरकार म्हणतंय की आम्ही पुन्हा एकदा फेरविचार याचिका करू. तर फेरविचार याचिकेमधून सुप्रीम कोर्ट जिथं म्हणतंय की फेरविचार याचिकेचा विचारही पुढं कुठल्याही घटनापीठापुढं आम्ही केला जाणार नाही, मग सरकार नेमकं मांडू काय इच्छित आहे? आणि ज्या प्रकारे काल मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये संभाजीराजांच्या हातात खरंच काही मिळालं असं म्हणायचं का? अगदी बरोबर. याच्यावर मी काल प्रतिक्रिया पण राजेंद्र दिली की या बैठकीतनं काय हाताला लागलं. आपण बघाल, कालची बैठक करू, बघू, सकारात्मक चर्चा, अभ्यास चालू आहे, तपास करू, आम्ही त्या ठिकाणी सुनावणी घेऊ, निर्णय घेऊ, अशा प्रकारे जरतरची झाली. आता मला साधं सांगा राजेंद्र, या ठिकाणी तुम्हाला 500 कोटी द्यायचे की 1000 कोटी सारथीला द्यायचे, याच्यावर कसला अभ्यास करणार? सरकार नेमके किती लागतील? 500 कोटी द्या, परत वाटले 200 कोटीची आवश्यकता आहे, ॲडिशन द्या. आणि 1000 कोटी दिलेत आणि 200 कोटी वाचले तर काय कोण बाहेर काढून देणार आहे का? त्याच्यामुळं काय लॉजिकच नाही ना. त्याच्यामुळं काल बाबा 500 कोटी रुपये सारथीसाठी, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एवढं, हॉस्टेल जे आहेत
किती हॉस्टेल महाराष्ट्रामध्ये उभी आहेत? 16 जिल्ह्यांचं आपण सांगितलं. त्यामुळे बाबा ही 5 हॉस्टेल्स कार्यान्वित करू, या 5 हॉस्टेलना एवढे कोटी रुपये दिलेत. आणि असं मला वाटतं एक 4-5 गोष्टी तरी, बरं का, राजेंनी पत्र काल दिलं का? तर राजेंनी पत्र 7 मागण्यांचं दिलं, अगोदरच दिलेलं आहे पत्र. या पत्रावर तुम्ही प्रशासनाने काय कारवाईच केली नाही का? सरकार म्हणून काय केलं नाहीत का? आणि जर ते केलं असतं तर कालच्या बैठकीत जाहीर केलं असतं. कालची बैठक राजेंचा असंतोष शांत करण्यासाठी, आंदोलनाची त्यांची जी काही भूमिका आहे ती त्या ठिकाणी खाली करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे असं मला वाटतं. तथापि मी काल ही प्रतिक्रिया दिली की आशा जिवंत ठेवण्यामध्ये कालची बैठक यशस्वी झाली. म्हणजे आशा दाखवून ठेवली, आम्ही हे करणार आहोत, 10 दिवसांनी 15 दिवसांनी ते करणार आहोत. म्हणून मी बोललो 8 दिवस आपण पाहू. ते त्याच्यात शाहू महाराज असं म्हणाले मालोजीराजे की त्याच्यात शाहू महाराजांनी मुद्दा उपस्थित असा ठेवला की हे जे आरक्षण आहे मराठ्यांचं, हे आरक्षण हे केंद्राने देण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याच्यावरती विचार करावा आणि त्या पद्धतीने पुढे हे करावं. ह्याच्यात भाजपचं आता म्हणणं काय? भाजप त्यामध्ये एकत्र येणार का? आता संभाजीराजे तुमच्या कोट्यातनं राज्यसभेवरती गेले. नाही, एक लक्षात ठेवा, हा ब्लेम गेमचा विषय नाही आहे. बरं, केंद्राने द्यावं, राज्याने द्यावं, यावर अनेक काथ्याकूट झाले, विषयही स्पष्ट आहेत. राज्यपालांना निवेदन देऊन किंवा पंतप्रधानांना भेटून जर आरक्षण मिळणं एवढं सोपं असतं तर प्रक्रिया नावाची एक गोष्ट आहे ना. आता या ठिकाणी एवढं क्लिअर क्रिस्टल आहे की तुम्ही ज्या कारणासाठी सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलं, रद्द केलं, मागासवर्गीय आयोगावर आक्षेप घेतले, त्यांच्या त्या अहवालावर घेतले, तर सर्वप्रथम आपल्याला तो आयोग गठीत करायला लागेल. आयोग गठीत झाल्यानंतर ज्या चुका, जे काही आपल्याला उणिवा दाखवल्या त्या ठिकाणी त्या आयोगामध्ये रेक्टिफाय करून एक चांगला परिपूर्ण आयोग या ठिकाणी आपल्याला विधिमंडळ, राज्यपाल असं करत, कॅबिनेट, राज्यपाल करत केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवावं लागेल. ही प्रोसेस न करता पंतप्रधान आरक्षण कसं काय देणार? पंतप्रधानांना आरक्षण देणं एवढं सोपं असतं तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी, आम्ही जाऊन पंतप्रधानांना सांगितलं असतं ना आरक्षण द्या. एवढा सोपा विषय आहे का? हां, महाराष्ट्रामधनं ह्या सगळ्या प्रक्रिया करून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे गेलं, राष्ट्रपती स्तरावर गेलं, मग केंद्राने हस्तक्षेप करावा, समजू शकतो. आता केंद्राने आपण बघाल पिटिशन त्या ठिकाणी केलं ना की राज्याला अधिकार आहेत म्हणून, पण 102 घटना दुरुस्तीमध्ये फक्त ईडब्ल्यूएसचा अधिकार दिला आहे. नाही, म्हणून राज्याला अधिकार जे दिलेत त्याच्यामध्ये मागासले पण सिद्ध करायचं आहे. त्यांचं म्हणणं तिथे आपण बघाल की या सरकारचं कसं दुर्लक्ष. 5 जणांचं खंडपीठ होतं, त्याच्यामध्ये 3 लोक कोण होती? न्यायाधीश, ज्यांनी त्या ठिकाणी आरक्षण रद्द केलं. आता ज्या वेळेला 5 जणांचं खंडपीठ गठीत करताना हे 3 जण आहेत, त्याच वेळेला आक्षेप घ्यायला पाहिजे होता की ज्यांनी निर्णय दिलेला आहे तेच स्वतःचा निर्णय कसा बदलतील. म्हणजे याला निष्काळजीपणा, दुर्लक्षपणा नाही ते काय म्हणायचं. जर त्या स्तरावर आम्ही बोललो असतो 9 जणांचं खंडपीठ द्या किंवा यांनीच निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे ते त्यांच्याच निर्णयाचा फेरविचार कसा करणार. त्यामुळे 5मध्ये 3 एका बाजूला, 2 एका बाजूला. अशा ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना, आपण बघाल की देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला खूप बारीक गोष्टीत लक्ष घालत होते. काउन्सिलरना भेटत होते, त्या ठिकाणी काउन्सिलना भेटत होते, वकिलांशी चर्चा करत होते, समन्वयक, मराठा आरक्षणाच्या छोट्या मोठ्या गटांशी, अभ्यासकांशी बोलत होते आणि प्रत्येक मोमेंटवर लक्ष होतं. ह्यांच्या त्याकडे सुप्रीम कोर्टात काही गोष्ट झाल्यावर नंतर हे जागे व्हायचे. पण आता याच्याबरोबरही दुसरा मुद्दा जो ऐरणीवर आला आहे ओबीसीच्या आरक्षणाचा, जो सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलं, राज्य सरकार त्याच्यावरती पुढे काही वेगळी भूमिका स्पष्ट करायला तयार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्या त्या गोष्टीवरती अवलंबून आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या आत्ता 5 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका रखडल्यात गेल्या वर्षभरापासून. प्रशासकाच्या मुदती देखील संपत आल्या, दुसऱ्यांदा त्याला पुढं वाढ देण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपची याच्यातली नेमकी भूमिका काय, की याबद्दल भाजप काय भूमिका घेऊन पुढे उतरणार आहे? भाजपनी यावेळी अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. भाजप या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या बाजूनच आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना तशा प्रकारची दुरुस्ती करून ते टिकवलं होतं. परंतु नंतर कोर्टातनं या सरकारला 3-4 वेळा सांगण्यात आलं की तुम्ही मागासवर्गीय आयोग गठीत करा, जी प्रक्रिया इकडे केली आपण तशा प्रकारची करून प्रक्रिया पूर्ण करा. 3-4 वेळा रिमाइंडर देऊन पण सरकार जागं झालं आणि त्याचं पर्यायी
त्याचं रूपांतर अशा प्रकारच्या निर्णयात झालं. मला आजही ठामपणे वाटतं की मागासवर्गीय अदर्स ओबीसींचं राजकीय आरक्षण 100% त्यांना मिळेल. सरकारने ती प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. त्याच्यामुळे मला ओबीसींच्या राजकीय आरक्षणामध्ये मिळणार नाही असं अजिबात वाटत नाही. परंतु ते करण्याकरता जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेळेत या सरकारने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पण दुसरा एक मुद्दा याच्यात प्रामुख्याने घ्यायला लागेल की राज्यात आता सगळेच आपण बघतोय की कोरोनाने अनेक रुग्ण ग्रस्त आहेत. आता थोडाफार दिलासा संख्या कमी होताना दिसते. तिकडे संभाजी महाराज म्हणतात 21 जून नंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ, आंदोलन काय करायचं. मगाशी आपल्या काही नेत्यांची बैठक झाली, त्यात पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलं की 26 जून नंतर 1,00,000 ठिकाणी आम्ही राज्यभरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन करू ओबीसीच्या आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर. याचा अर्थ आपण असं घ्यायचा की राज्यातला कोरोना संपलाय, आता आंदोलन करायला हरकत नाही. नाही, कोरोना संपलेला पूर्णपणे नाही. कोरोना संपावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. परंतु शेवटी प्रत्येक समाजाला आपल्या जीवन मरणासाठी अस्तित्वाचे प्रश्न झालेत. मराठा आरक्षण असेल तर त्या मुलामुलींचं शिक्षण, प्रवेश, त्यांच्या नोकऱ्या, ओबीसींच्या बाबतीत तशाच प्रकारचे विषय. आणि त्याच्यामुळे कोरोनाबरोबरच सुद्धा हे आपले अधिकार म्हणा किंवा आपल्याला गरजा म्हणा त्या अबाधित राहिल्या पाहिजे. यासाठी मग थोडी कोरोनाची भीती वाटत नाही की आता मला वाटतं मग यातनं सरकारने समन्वयातनं मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. मग ते रस्त्यावर येऊ नये तर सरकारने काळजी घ्यायला पाहिजे. सरकारने समन्वयाची भूमिका घेत त्यांच्यासमोर नीट मांडलं पाहिजे आणि भरीव दिलं पाहिजे. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठक जी झाली त्याच्यामधनं आपण जे राजेंद्र म्हणाला हाताला काहीच लागलं नाही. ती ते बैठक करणार, ही ते बैठक करणार, हे त्याचा अभ्यास करणार. मला वाटतं काय देणार ते सांगा ना. 500 कोटी दिले, एवढ्या मुलांच्यासाठी आम्ही एवढ्या पैशाची तरतूद केली, असं जरा कॉन्क्रीट जर सांगितलं असतं तर मला वाटतं सुखावले असते सगळं. तसंच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही टाईम बाउंड द्या ना त्यांना. परंतु तुम्ही वेळकाढूपणा केवळ करणार असाल मग रस्त्यावर उतरायचं नाही तर काय करायचं, दुसरा मार्ग मला सांगा ना. आणि शेवटी मग लोकांना वाटतं की रस्त्यावर उतरल्यावरच संघर्ष केल्यावर न्याय मिळतो आणि मग अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. अधिवेशन येत आहे, पावसाळी अधिवेशन राज्याचं. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. केंद्र सरकारने 3 कृषी कायदे देशात अंमलात आणण्याचा विचार केला आणि ते संमत करून घेतले लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. पण ते कृषी कायदे राज्यात अंमलात येऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी एक वेगळं धोरण तयार करते आणि ते या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करते. याच्यात भाजपची भूमिका काय? नाही, भाजपची जे केंद्र सरकारने 3 कायदे केले त्याच्या बाजूनच आहे. याचं कारण हे 3 कृषीचे जे कायदे आहेत ते शेतकऱ्याची आर्थिक प्रगती करणारे, शेतीचं उत्पादन वाढवणारे, शेतकऱ्यांचं मार्केटिंग करण्याच्या अनुषंगिक सगळे कायदे आहेत. आपण बघाल की जो विरोध होतोय तो राजकीय अभिनिवेशातनं होतोय. या देशामध्ये 3-4 राज्य सोडली तर कुठेही शेतकऱ्यांची आंदोलनं झाली नाहीत, कायद्याला विरोध झाला नाही. या ठिकाणी महाराष्ट्रात होतोय, हरियाणा वगैरे पंजाब असे काही राज्यांमध्ये होतोय. त्यासुद्धा कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी जिथे विषय संबंधित आहे त्या ठिकाणीच असा विषय येतोय, सेस वगैरे जिथे घेतात. परंतु आपण जर नीट हा कायदा बघितला जो आम्ही जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर समजावून सांगितला, महाराष्ट्रातला सर्व शेतकरी या कायद्याच्या विरोधात नाही. आपण महाराष्ट्रातले आंदोलनं काढा, किती शेतकरी रस्त्यावर उतरले, तुमच्याकडे व्हिज्युअल्स असतील. कुठेही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाही. आता काही भाजप द्वेष्टे, केंद्र सरकार द्वेष्टे इथले त्या ठिकाणचे नेते आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतात. तर ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी 50-100 लोक आणून आंदोलन होतं आहे. परंतु शेतकऱ्यांचा कुठेही प्रतिसाद नाही. या शेतकरी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे. आपण मला सांगा, तुम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेला माल, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला का कंपल्शन APMCमध्ये गेलं पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीत? का त्यांना तुम्ही सेस दिला पाहिजे? का त्यांच्याकडेच माल विकला पाहिजे? माल तुमचा. आणि जर तुम्हाला खुल्या बाजारात माल विकायला परवानगी देणारा कायदा असेल तर कसं काय मला सांगा ना, काय त्याच्यात चूक आहे? बरं, तुम्ही त्या ठिकाणी माल विकताना तुम्ही थेट गावचा माल आणून शहरात विकलात, तुम्हाला थेट पैसे मिळणार, जास्त पैसे मिळणार, त्या ग्राहकालाही स्वच्छ आणि ताजा माल मिळणार. मग ह्याच्यामध्ये काय अडचण आहे? मग तुम्ही कोणतरी ठेकेदार, दलाल यांचं नुकसान होतं म्हणून आपण शेतकऱ्यांच्या कायद्याला विरोध करणार आहोत का? आज आपण त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन माल खरेदी केला एखाद्या कंपनीने, पण स्वाभाविकता आपण बघाल राजेंद्र,
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, संजय राऊत वारंवार कळ काढतायत असं तुमचं म्हणणं आहे. जर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली हे ठरवलं तर भाजपला एक हाती सत्ता मिळेल का? 100% मिळेल. आता 105 आहेत. कारण आपण बघाल, भाजपचा गेल्या 3-4 निवडणुकीतला आलेख बघितला तर चढता आलेख आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. उद्या या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवायची म्हटली, आता भले गुण्या गोविंदानं भारतीय जनता पार्टीच्या भीतीपोटी म्हणा, द्वेषापोटी म्हणा किंवा राजकीय म्हणा, एकत्रित आहेत. इच्छा असो नसो, एकमेकांना टीका टिप्पण्या करतात तरी एकत्रित आहेत. परंतु उद्या प्रत्येक विधानसभेमध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला अजून एवढं महाराष्ट्रातलं राजकारण प्रगल्भ नाही की ते दोन पक्षाचे नेते जाऊन त्या युतीतल्या नेत्याला निवडून आणतील. आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये एवढा विस्कळीतपणा त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये होणार आहे की कोणाचा कोणावर नियंत्रण राहणार नाही, कोण कोणाचं ऐकणार नाही. आणि अशा वेळेला मग एक खांबी एक मुखी असा चालणारा पक्ष, आणि ज्या पक्षानं 5 वर्ष अत्यंत उत्तम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यकारभार केला, त्याला लोक तुलनात्मकदृष्ट्या बघणार. आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्व सामाजिक असो, आरोग्यविषयक असो, ग्राउंडवर जर आपण कुठला पक्ष बघाल तर भारतीय जनता पक्षच आहे. त्याच्यामुळे आताच्या संकट काळात भारतीय जनता पार्टीने जे काही सेवा कार्य केलं आहे त्याची जाणीव लोकांना आहे. 5 वर्षाच्या कारकीर्द आज कंपेअर करतायत. संकट निश्चित आहे, पण संकटात पण ज्या तडफेनं त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून महाराष्ट्रामध्ये आता सरकार त्या ठिकाणी आणायला भारतीय जनता पार्टीला लोक प्राधान्य देतील. आणि त्याच्यामुळे आता स्वबळाची भाषा सत्तेत राहून होते. त्याच्यामुळे काँग्रेसने तर सांगितलं एकत्र राहणार नाही. मग अशा प्रकारे प्रत्येक विचारधारेचं मतदान आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारचं विभाजन होईल. आणि त्यावेळेला लोकांना सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टी राहील. आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला जनाधार महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळेल. पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर असं आपण म्हणायचं का की जर काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल तर मध्यावधी निवडणूक लागू शकते का? पहिला भाग. आणि नसेल तर हे सरकार 5 वर्ष चालेल का? नाही, हे सरकार 5 वर्ष चालेल की नाही आपल्याला लवकर कळेल. परंतु या सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार का? तर अजिबात नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्हाला घाई झाली तर अजिबात नाही. म्हणजे तुम्ही 5 वर्षाची वाट बघता? घाई व्हायचं काही कारण नाही. आम्ही 5 वर्षाची वाट बघायलाही तयार आहोत. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला आता कळलं आहे की 3 पक्ष आपापसात एवढे भांडत आहेत, एवढे विसंवाद आहेत, केवळ भाजपच्यासाठी एकत्रित आहेत. परंतु हे विसंवाद आणि टोकाच्या गोष्टी त्यांच्यामध्ये होतील आणि ते एकमेकांच्या तंगड्यात तंगडे घालून स्वतःहून पडतील. आम्हाला पाडायची गरज नाही. आणि त्या 5 वर्ष ते पूर्ण करायचा विषयच होणार नाही. ते आपापसात लढून स्वतः सरकार पाडतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग दुसऱ्या बाजूला जो महापालिकेचा मगाशी विषय आपण घेतला की महापालिकेच्या निवडणुका कोरोनाचं कारण देऊन सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत, प्रशासक नेमलं जात आहे. आता परत ओबीसीचा एक आयता मुद्दा समोर आला की जो सुप्रीम कोर्टाने त्याच्यात निर्णय देऊन रद्दबातल ठरवलं राजकीय आरक्षण. तर ह्या मुद्द्यानुसार कुठतरी काँग्रेस राष्ट्रवादीला असं वाटतंय की ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आधी आपण त्याचा सॉल्व्ह करूया आणि मग निवडणुका महापालिकेच्या घेऊया. याच्यात जनतेचे प्रश्न कुठं सुटतात? जनतेचे प्रश्न आहे तिथंच राहतात. नाही, म्हणून आपण बघाल की आज राजेंद्र शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज इंडस्ट्री बंद होत आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, बँकांचे हप्ते द्यायला पैसे येत नाहीत, इंडस्ट्री सुरू करायला नाहीत, छोटे मोठे व्यापाऱ्यांचे होत, याच्यावर कुठे विचार होताना दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आज वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत, त्या विषयावर काम व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं भावनिक विषयावर जास्त वेळ जातोय. परत ते पण विषय का प्रलंबित ठेवताय? त्या विषयाचे पण सरकार म्हणून भूमिका घेऊन सोक्षमोक्ष लावायला पाहिजे ना. मराठा आरक्षणाचा विषय जो न्यायालयीन प्रक्रियेत आहे ते चालू ठेवा एका बाजूला. ज्या गोष्टी राज्य सरकार म्हणून देऊ शकतो, किंबहुना देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या गोष्टी दिल्या होत्या त्या जशाच्या तशा द्या, त्याला काय अडचण आहे. म्हणजे मराठा समाजाचा तो विषय सुटेल. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी निर्णय करा. मी आजही सांगतो दाव्यांना, आज आपल्या सामच्या माध्यमातून 100% ओबीसी राजकीय आरक्षण मिळणारच.
फक्त सरकारच्या निष्काळजीपणामुळे, दुर्लक्षपणामुळे 3-3, 4-4 वेळेला कोर्टाने सांगून त्याने ते आयोग नेमायची प्रक्रिया पूर्ण केली नाही. आणि मला वाटतं मग प्रक्रिया पूर्ण करायला सांगते कोर्ट, आम्ही करत नाही, मग चूक कोणाची? मग आता मला वाटतं की ती प्रक्रिया पूर्ण लवकर करा. आणि मला वाटतं ती प्रक्रिया पूर्ण नीट केली तर मला वाटतं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी निकाली निघेल आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे ह्या निवडणुका वेळेत लागल्या पाहिजेत न लागायला हरकत नाही. आता कोरोना त्या ठिकाणी हळूहळू आता संपुष्टात येतोय, परंतु कोरोना जर असेल तर त्या ठिकाणी सरकार निर्णय घेऊ शकतं. परंतु आपण बघाल की आता अनेक निवडणुका होत आहेत. पंढरपूरची निवडणूक झाली, गोकुळची निवडणूक झाली, त्याच्यामुळे तुम्हाला डावं उजवं नाही करता येणार. एका ठिकाणी निवडणुका आपण घेऊ शकतो, दुसऱ्या ठिकाणी निवडणुका घेणार नाही असं नाही. सरकार म्हणून शेवटी आपल्याला भूमिका घेत असताना धोरणात्मक घेतली पाहिजे की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय नाही. सरसकट संकट म्हणून किंवा काय शक्य आहे काय होऊ नये अशा प्रकारचा विचार करून सरकारने भूमिका घेतली पाहिजे. आता माझ्या सोयीच्या निवडणुका आहेत त्या घ्यायच्यात, मला त्या ठिकाणी सोयीच्या निवडणुका वाटत नाहीत त्या घ्यायच्या नाहीत, अशा प्रकारचा दुजाभाव सरकारने करू नये. जे काय करायचं ते सरसकट नीट करावं. मुंबईतला एक प्रश्न विचारतो. पावसाळा आत्ता चालू आहे, एस टी ढकलताना मी तुम्हाला बघितलं, काही दृश्यांमध्ये तुम्ही दिसलात. मुंबई जेव्हा तुंबली त्यावेळेला सातत्याने मुंबई तुंबते. मागच्या वेळेला तुम्ही शिवसेनेसोबत मुंबईत सत्तेत होता, आत्ता विरोधी पक्षनेत्या पदावरती तुमचे सगळे नेते मंडळी काम करत आहेत. मुंबई तुंबण्यामागचं कारण काय? आपण सतत खर्च करतोय तरी याच्यात काही मार्ग निघत नाही का? आणि दरवर्षी तिथेच पाणी साचतं ज्याच्यावर आपण चर्चा करतो. अत्यंत राजेंद्र मूलभूत प्रश्न विचारला. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येतो तेव्हा अडचण होते. नवीन असेल प्रश्न निर्माण झाला समजू शकतो. 25 वर्ष सलग सत्ता असताना जर मला माहीत आहे हिंदमाताला आज पाणी तुंबलं तर पुढच्या वर्षी तुंबतं, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या, मग 25 वर्ष आम्ही जर तुंबणारी ठिकाणं माहीत आहेत कुठे कुठे पाणी तुंबतं, मग त्याचा निचरा करण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी करू शकत नसेल तर मग दोष कोणाचा? म्हणजे पाऊस पडण्याची तुंबण्याची ठिकाणं माहीत आहेत तरी पुन्हा पुन्हा तिथे पाणी तुंबतंय, मॅनहोल उघडे, खड्डे तसेच, लोक मॅनहोलमधून वाहून जात आहेत. मग अशा वेळेला कोण जबाबदार? सत्ताधारी असणारेच जबाबदार असू शकतात ना. बरं, तुम्ही या महापालिकेच्या माध्यमातून खड्ड्यांवर करोडोचा खर्च केला, नालेसफाई करोडीचा खर्च केला, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांवर करोडोंचे खर्च केले. मग आपण खर्च तर दर बजेटला करतोय, मग बजेटवर आपण खर्च करतोय, मग पुन्हा ते विषय का सुटत नाहीत? बरं, याच्यामध्ये राजेंद्र आणखी आश्चर्याची गोष्ट की जी ठिकाणं आहेत ते आहेतच, आता वाढीव ठिकाणं झाली. गांधीचं जो मार्केट आहे तिथे पाणी तुंबायचं नाही एवढ्या वेळ. यावेळेला तुंबलं. या वेळेला मी तिथून गेलो, छातीभर पाण्यात न गेलो, कधीच झालं नव्हतं. म्हणजे पहिले प्रश्न सोडवायच्या ऐवजी वाढतायत प्रश्न. बरं, यांच्या डिझास्टरच्या संदर्भात मी त्यावेळेला बोललो की डिझास्टर, उत्तम डिझास्टरचं जी बोललं जातं, साधी क्रेन नव्हती तिथे. म्हणजे गांधी मार्केटमध्ये पाणी तुंबलं होतं, त्याच्यामुळं हिंदमातापर्यंत ट्रॅफिक जाम होती. मी जेव्हा त्या पाण्यातनं गेलो तर एक एस टी होती, ती एस टी जर बाजूला केली असती तर ट्रॅफिक गेली असती. मग मी तिथला वार्ड ऑफिसर होता, त्याला बोललो, अरे एक एस टी काढू शकत नाही. 2 तास तो होता, ना कोण मोठा अधिकारी आला, ना कुठला लोकप्रतिनिधी आला तिथे. म्हणजे आणि मग पाणी मुरतंय कुठे? आता मला सांगा, जर तिथे ती क्रेन जर आणली असती, नंतर मी सांगितल्यावर आरडाओरडा केल्यावर क्रेन आली, ती जीप आली, आता मला सांगा एस टीला जीप कशी काय कॅरी करणार? मला दाखवण्यासाठी ती आणली, बाबा काहीतरी कर, पण ती परत गेली. नंतर मग मी मोठी क्रेन मागवली, ट्रॅफिक कंट्रोल मुंबईच्या पोलिसांनी मेहनत घेऊन त्या, आणि मग ती मी एस टी काढली. आणि जी सकाळपर्यंत ती जर रात्रभर लोक त्या ठिकाणी जी एस टी ट्रॅफिकमध्ये थांबली असते ती गेली. म्हणजे मी उभं राहून करून घेतलं, तुमचा अधिकारी नाही, तुमचा तिथला कोण यंत्रणा नाही, आणि आम्ही सांगणार आमचं डिझास्टर परिपूर्ण आहे. अरे, एक एस टी बाजूला काढायला क्रेन आम्ही 5-5 तास नाही आणत, आणि जर मग आम्ही डिझास्टरचं कौतुक करणार असू तर कसं काय मला सांगा ना. आणि आयुक्त
मी त्यावेळेला आयुक्तांना फोन केला, आय एम इन मीटिंग, परत केला आय एम इन मीटिंग. अरे ऑनलाईन कसले प्रश्न सोडवत आहे? आयुक्तांनी रस्त्यावर आलं पाहिजे, पाण्यात उतरलं पाहिजे. मी जर त्या पाण्यातनं स्पॉटवर गेलो नसतं तर मला गांभीर्य लक्षात आलं नसतं. त्या एस टीमध्ये लहान मुलं, ज्येष्ठ लोक, त्या ठिकाणी पाणी नाही, खायला काय नाही. तुम्हाला व्यथा किंवा संवेदना समोर गेल्याशिवाय कळत नाहीत ना, ऑनलाईन कळणार का? म्हणून मी म्हणतो की पाणी मुरलं कुठं? ना पाणी आता मुरलं महापालिकेलाच विचारायला पाहिजे. हे पाणी करोडो रुपयाची आम्ही टेंडर काढली, त्या ठिकाणी महापालिकेच्या आम्ही सांगितले 104% आम्ही नालेसफाई केली. मग जर नालेसफाई केली तर पाणी तुंबलं कसं रे? कुठे? मला वाटतं त्याच गोष्टी होत आहेत ना, ते दुर्दैवी आहे. जर आम्हाला तुंबणारी ठिकाणं माहीत आहेत, परत तिथेच होत आहेत, मग याचा अर्थ आपण एकतर तिथे व्यवस्था केल्या नाहीत आणि व्यवस्थेवर पैसे टाकले तर त्यासाठी मार्गी लागले नाहीत. या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करून मला वाटतं 5 वर्ष जरी नीट प्लॅनिंग केलं तरी मुंबईला या सगळ्या संकटातून आपण बाहेर काढू शकतो. आजही मॅनहोलचं झाकण करणं ह्याला काय करोडो रुपये लागतात का? याच्यासाठी तुमच्या संवेदनाच लागतात ना. आपण बघितलं असेल, भांडूपला एक महिला भगिनी मॅनहोलमधनं पडली, वाचली ती, दुसरी आली ती पडली. मग तुम्ही जर मॅनहोल सारख्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी परिपूर्ण करत नसाल आणि जर आम्ही तुम्हाला बोललो तर आम्ही टीका करतो. अरे मुंबईकरांनी भरभरून प्रेम केलं ना आपल्यावर. 25 वर्ष या मुंबईची सत्ता दिली आणि तरी जर आमचे खड्डे बुजवायचं आम्ही बोलत असू, तरी नाले तुंबत आहेत, तरी पाणी साचतंय, मग काय म्हणायचं? पाणी कुठं मुरतंय ते तुम्ही शोधा, ते आम्ही शोधतो, नाहीतर मुंबईकर शोधतील. तुम्हाला कुठतरी मॅन्युअल सापडला असेल ना. नाही, मॅन्युअल सापडलेत. आता निवडणुकीची जेव्हा रणधुमाळी येईल त्यावेळेला मुंबईकर आता कुठे पाणी तुंबतंय, का मुरतंय याचे उत्तर देतील. धन्यवाद प्रवीण दरेकर, तुम्ही आलात आणि साम टीव्हीला ही सविस्तर मुलाखत धन्यवाद. दिली त्याबद्दल. ते प्रवीण दरेकर ज्यांनी थेट प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली, त्या माध्यमातून पुढे काय काय होतं, राज्यातलं राजकारण कसं ढवळून निघतंय हे आपल्याला काही दिवसात कळून येईल. नमस्कार.